आज या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक ट्रान्सफर हा फीचर कसा काम करतो पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला मोर मध्ये वेअरहाऊस मध्ये पीओ सेक्शन मध्ये जायचं आहे. आता इथं आपल्याला पीओ स्टेटस पाहायला मिळतो. आज आपण टुडेचा फिल्टर लावून जो पेंडिंग पीओ आहे तो ओपन केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ऑर्डर क्वांटिटी दिसते, आयटम आपण पाहू शकता कोणते आहेत आणि आपण फिल्टर आउट पण करू शकता. आता इथं सगळे आयटम्स अवेलेबल असल्यामुळे ऑल आयटम सिलेक्ट करतोय. मोर वरती आपल्याला इथं जनरेट स्टॉक ट्रान्सफरचा ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा. जेणेकरून तुम्ही जर तुमच्या ब्रांचेसचा आणि वेअरहाऊसचं GST आणि पॅन सेम असेल तर तुम्ही स्टॉक ट्रान्सफर हा फीचर यूज करू शकता. जर तुम्ही GST सेपरेट असेल, वेगवेगळा असेल तर सिम्पली तुम्हाला B2B सेल्स जनरेट करावं लागेल. आता इथे दोन ऑप्शन येतात, प्रीफिल बॅचेस आणि सिलेक्ट बॅच मॅन्युअली. प्रीफिल बॅच असं काम करतं, जे तुम्हाला नियरेस्ट एक्सपायरी जी असेल बॅच ती ऑटो सिलेक्टेड मिळते आणि स्कॅन ऑर सिलेक्ट बॅच मॅन्युअली मध्ये तुम्हाला फिजिकली आधी ते आयटम घेऊन यावं लागतो आणि ती बॅच तुम्ही फिल करू शकता. आता आपण प्रीफिल बॅच घेऊया, जेणेकरून ते मोस्ट रिलेव्हंट जी बॅच असेल ती बॅच फेच होऊन मिळेल आपल्याला ऑटोमॅटिकली आणि मग तुम्ही मॅन्युअली जाऊन ते घेऊन येऊ शकता. आता हे बघा, बॅच डिटेल्स, एक्सपायरी सगळ्या गोष्टी आपल्याला फिल्डअप मिळतात. इथं फक्त वेअरहाऊसला ते सेव्ह करायचं आहे, वेअरहाऊस अकाउंटला. अशा पद्धतीने हे सेव्ह झालेलं आहे आणि स्टॉक ट्रान्सफर जनरेट झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत आपण ब्रांच अकाउंटला लॉग इन करून तिथे काय ऑप्शन्स दिसतात आणि काय करायचं असतं नेक्स्ट स्टेप ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण वेअरहाऊस अकाउंटला लॉग आउट करतो. ब्रांच अकाउंटचे डिटेल मी एंटर करतो. आता आपण लॉग इन करूया. ब्रांच अकाउंट मध्ये सिम्पली तुम्हाला मोर मध्ये जायचं आहे. नोटिफिकेशन पण दिसेल इथं, पण मोर मध्ये जायचं आहे. B2B सेक्शन मध्ये स्टॉक ट्रान्सफर ऑप्शन निवडायचं आणि फिल्टर लावलेला आहे आपण टुडेचा. अशा पद्धतीने आपल्याला इथं पाहायला मिळतो पेंडिंग स्टेटस मध्ये स्टॉक ट्रान्सफर. जी फिजिकल बॅच असेल ती व्हेरीफाय करून, फिजिकल जो प्रोडक्ट आलेला असेल तो व्हेरीफाय करून आपल्याला फक्त ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमची इन्व्हेंटरी अपडेट होईल आणि तुमचा स्टॉक ट्रान्सफर कंप्लीट होऊन जाईल, जी प्रोसेस आहे ती. आता आपण पाहूया पीओ सेक्शन मध्ये जो पीओ आधी आपण जनरेट केलेला आहे बघा, इथं स्टेटस कंप्लीटेड झालेला आहे